नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अधिराज नित्याला म्हणत असतो की एसीची सवय असल्या उन्हाचा झटका कुठे सोसणार आहे. बरं झालं पहिल्या दिवशी अक्कल आली तुम्हाला. एसी मध्ये बसा तुम्ही आणि आराम करा, असं बोलून अधिराज तिथून निघून जाऊ लागतो. नित्या गाडीतून खाली उतरून रागातच अधिराजला बोलते की तू मला अजून ओळखलं नाहीस, मी काही करू शकते. आणि ती अधिराजच्या पाठीमागे जाऊ लागते. इतक्यात तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळून पडते. नंतर रेस्ट हाऊसवर आल्यानंतर नित्याला थोड्याच वेळात जाग येते. अधिराज नित्याला हात जोडून बोलत असतो की माझा पिच्छा सोडा. उद्या माझ्या बरोबर असताना माझ्या घरात तुम्हाला काय झालं तर लोक मला दोषी धरणार. त्यावर नित्या बोलते की मला सवय आहे एक्सरसाइज. अधिराज लगेच बोलतो एक्सरसाइज आणि त्यातील कामात खूप फरक आहे. आणि बोलू लागतो की आज जे झालं ती झलक होती, परत करायला जाल तर तोंडावर पडतात. आणि म्हणतो की हात जोडून विनंती आहे, तुमची नाटकं इथंच थांबवा. अधिराज नित्याला त्याच्या रानात काम केल्याबद्दल 260 रुपये मजुरी देतो. आणि राजमाला म्हणतो आवडत नसला तरी आले तर चहा करून दे यांना, आणि तिथून निघून जातो. तेव्हा राजमा चहा करून आणण्यासाठी जाते. ईशा नित्याला रागातच म्हणत असतो कोण आहे हा फडतूस माणूस. नित्या अधिकारीला पैसे देतोय, या पैशामध्ये तुझी एका वेळेची कॉफी तरी येईल का. त्यावर नित्या ईशानला गप्प करते. नंतर ईशान सरपंचीन बाईंना म्हणत असतो त्या अधिराजचं काहीतरी केलं पाहिजे. त्यावर सरपंचीन बाई म्हणते नेमकं काय. तर ईशान बोलतो की त्याला गायब केलं पाहिजे, तो दिसलाच नाही पाहिजे, कारण जोपर्यंत अधिराज आहे ना तोपर्यंत आपले प्रोजेक्ट सुरू होणार नाही. त्यावर सरपंचीन बाई बोलतात प्रोजेक्ट होईल नाही होईल तुमचं काय जाते, ती तर निवांत बसली आहे. त्यावर ईशान रागातच बोलतो तिचं काय जातंय, तिच्याकडे सर्व काही आहे पण टांगती तलवार माझ्या डोक्यावर आहे ना. आणि म्हणू लागतो की हा प्रोजेक्ट जर पूर्ण नाही ना झाला तर माझा जीव जाईल. हे ऐकून सरपंचीन बाईंना धक्काच बसतो आणि म्हणतो की एकीकडे हे प्रोजेक्ट माझ्यापासून लांब चाललंय आणि दुसरीकडे माझं मरण जवळ येते. त्यावर सरपंचीन बाई बोलते तुमचं मरण टाळण्यासाठी त्या अधिराचा जीव घ्यायचा का. आणि हातातील सुरी ईशानच्या गळ्याला लावते आणि ईशानला विचारते घाबरलात ना. त्यावर ईशान म्हणतो चालेल मला, पण हे जमेल का. त्यावर सरपंचीन बाई म्हणते की वसुंधरा अहिराव म्हणतात मला सगळं जमतं. आणि म्हणते की ही वसुंधरा अधिराजचा काटा काढणार आणि मोठ्यानं हसू लागते. इकडे नित्या कॉलवर तिच्या आईला सांगत असते तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, मग तू का वडिलांना पाठवलं. इकडे येऊन त्यांनी सगळा घोळ घातला आहे. नंतर नित्याचे पाय खूपच दुखत असतात. राजमा तिथे येते आणि नित्याचे पाय चेपून देऊ लागतात. तर नित्या तिला म्हणते हे बरोबर दिसत नाही, तू नको करू. त्यावर राजमा खुणावतच तिला म्हणते मला आईची सेवा केल्यासारखे वाटते. आणि राजमा नित्याचे पाय चेपू लागते. नंतर राजमा खुणावतच म्हणत असते तू आणि अधिराज एकत्र खूप छान दिसता, तुम्हाला कुणाची नजर नको लागायला. त्यावर नित्या म्हणते तू काही असा विचार करू नको हा. तो आणि मी एकत्र यायला ना प्रेमात पडायला लागतो. मी त्याच्या प्रेमात पडू शकत नाही हा, हे अशक्यच आहे. हा आम्ही फक्त मित्र बनू शकतो. मला त्याला दाखवायचंय मी काही कमी नाहीये. त्यावर राजमा खुणावतच म्हणते तुम्ही दोघे एकत्र येणार. त्यावर नित्या मनातल्या मनात विचार करते हे कसं शक्य, आम्ही दोघं तर विरुद्ध टोकावर आहे. आणि म्हणते की मग आमच्यातलं कनेक्शनचं काय. आणि तिला अधिराज बरोबरचे क्षण आठवू लागतात. नंतर इकडे अधिराजच्या घरी अधिराजची आई म्हणत असते नित्या मॅडम बरे आहेत ना. त्यावर अधिराज म्हणतो हो. पाहुणे म्हणते की त्यांना सांग जे झेपत नाही ना ते करू नका. त्यावर अधिराजची आई म्हणते की अगं पाहुणे त्या शहरातले आहेत तरी पण त्यांना शेतातलं काम करू वाटतंय. त्यावर पाहुणे म्हणते वाटलं म्हणून केलं, पण आता 4 दिवस काय उठत नसते ती. इतक्यात अधिराजच्या घरचा दरवाजा वाजतो. अधिराज दरवाजा उघडण्यासाठी जातो. बाहेर पाहतो तर नित्या असते. पाहून घरातील सगळ्यांना धक्का बसतो आणि अधिराज तिला विचारतो मॅडम तुम्ही इथे. नित्या तिचं सर्व काही सामान घेऊन आलेली असते. ते पाहून अधिराज तिला म्हणतो गावात राहायची हाऊस फिटली वाटतं, निघालात ना मुंबईला परत. आणि म्हणतो की पण ही बॅग घेऊन आमच्या दारात कशाला आला आहे तुम्ही. त्यावर नित्या म्हणते की आता इथेच राहणार आहे मी. हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसतो. त्यावर अधिराज म्हणतो मॅडम हे जरा जास्तच झालं, तुम्ही कसं राहणार आहे इथं. त्यावर नित्या म्हणते तुम्ही जसं राहता तसं. नित्या म्हणू लागते हे बघ अधिराज मी स्वतः लवकर उठीन, स्वतःची कामं स्वतः करीन. इतक्यात पाहुणी तिला म्हणते की हे सगळं तुमच्या रेस्ट हाऊसवर करायचं, इथं आमच्या डोक्यावर येऊन बसू नका. त्यावर नित्या म्हणते की अगं मला शेतकऱ्याचं जीवन जगायचं आहे, या घराशिवाय दुसरी कोणती परफेक्ट जागा असेल. त्यावर पाहुणी बोलते हे आमचं घर आहे, डायरेक्ट बॅग उचलून राहिला याची भाषा काय करायला, विचारून वगैरे याची पद्धत आहे की नाही तुमच्यात. त्यावर नित्या विमलला विचारते विमल मावशी तुम्ही काही सांगितलं नाही का यांना. हे ऐकून विमल पुढे येते आणि म्हणते की मॅडम मलाच खरं वाटलं नव्हतं, मग मी यांना काय सांगणार. मला वाटलं की तुम्ही गमतीने म्हणायला लागला आहात. नित्या विमलला विचारते की जाऊ का मी माघारी. विमल नित्याला लगेच म्हणते की मॅडम मीच म्हणाले होते ना तुम्हाला माझ्यासोबत 24 तास राहा म्हणून. आणि विमल नित्याला घरामध्ये बोलवते. नंतर विमल तात्यांजवळ जात आणि त्यांना विचारते राहू द्यात ना मॅडम नाही इथे. त्यावर तात्या म्हणतात की माझी काहीच हरकत नाही, त्यांना एवढं मनापासून वाटतंय ना तर राहू दे तिथं त्यांना.